नमस्कार बहिणींनो, आज आहे 22 एप्रिल 2026. ओके, तर आपण आज लाडकी बहीण योजनेबद्दलच्या हप्त्याविषयी, वितरणाविषयी, अपडेटविषयी खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. आज काय काय झालं हे आपण बघून घेऊयात. ओके, सगळ्यात पहिलं पॉईंट आहे, अपडेट आहे, ती आहे KYC नसेल तर आता पैसे तुमचे कायमचे बंद होणार. ओके, सगळ्यात आधी ही सगळ्यात मोठी बातमी म्हणता येईल. राज्यात अजूनही लाखो महिलांनी KYC केलेलं नाही आहे आणि आता सरकारने स्पष्ट संकेत दिले आहेत की जर KYC कंप्लीट नसेल तर पुढचे हप्ते थेट आता थांबवले जाणार. म्हणजेच की ताईंनो, ही छोटी गोष्ट नाही आहे. तुमचे पैसे पूर्णपणे बंद होऊ शकतात जर तुम्ही KYC कंप्लीट केली नसेल तर. ओके, आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे 30 एप्रिल शेवटची तारीख आहे. ओके, तर बेसिकली KYCची अंतिम तारीख म्हणता येईल. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे हा. ओके, 30 एप्रिल 2026 ही KYCची शेवटची तारीख आहे. याचा अर्थ काय, या तारखेच्या आत तुम्ही प्रोसेस तुमची कंप्लीट केली नाही तर नंतर कोणताही तुम्हाला चान्स मिळणार नाही. म्हणून आजपासूनच तुम्ही डिले अजिबात करू नका. जर नसेल KYC केली तर करून घ्या. ओके, आता तिसरा पॉईंट अपडेट आहे, ती खूप महत्त्वाची आहे. लाखो अकाउंट्स आधीच बंद झालेले आहेत. आता ही धक्कादायक माहिती आहे. आत्तापर्यंत सुमारे 68 लाख महिलांचे अकाउंट्स बंद किंवा इनॲक्टिव्ह करण्यात आलेले आहेत. आणि का केले आहेत त्याची फक्त दोनच मुख्य कारणं आहेत. KYC केलेलं नाही आहे आणि चुकीची माहिती प्रोव्हाइड केली म्हणून सरकार आता खूप स्ट्रिक्ट झालं आहे. ओके, चौथी जी अपडेट आहे ती आहे फक्त पात्र महिलांनाच पैसे मिळणार असं सरकारचं म्हणणं आहे. आता सरकार फुल व्हेरिफिकेशन करत आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा फायदा मिळणार. म्हणजे ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत किंवा त्यांच्या घरात 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न येत आहे वार्षिक, त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच अपात्र महिलांना या स्कीममधून आता काढलं जात आहे. ओके, आता पाचवा जो पॉईंट आहे तो आहे पैसे उशिरा का येत आहेत. ओके, आता सगळ्यांचा हा कॉमन प्रश्न म्हणता येईल, पैसे इतके लेट का येत आहेत. तर त्याचं कारण आहे व्हेरिफिकेशन प्रोसेस मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि KYC चेकिंगसुद्धा चालू आहे. तर सरकार सध्या खात्री करत आहे की पैसे फक्त योग्य लोकांपर्यंतच, म्हणजेच की योग्य महिलांपर्यंतच, त्यांच्या अकाउंटपर्यंतच पोहोचावेत. ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं एवढंच निष्कर्ष की KYC नाही केली तर पैसे तुमचे बंद होणार. 30 एप्रिल KYCची अंतिम तारीख आहे. लाखो अकाउंट्स बंद झालेले आहेत, इनॲक्टिव्ह झालेले आहेत कारण चुकीची माहिती प्रोव्हाइड केली. व्हेरिफिकेशन सध्या जोरात सुरू आहे. ओके, म्हणून अजून वेळ तुम्ही घालवू नका. जर KYC कंप्लीट नसेल तर करून घ्या. आणि जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ओके, आणि अशाच रोज ताज्या अपडेटसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.